म्हणजे खेडकरांना असतील आमचे गुरु देवा पदनकर म्हणजे नाही आमचे बाळदादा असतील यांच्यात पूर्ण म्हणजे जुन्या काळात की रायबाग मग आपल्या महाराजांचं तिथं बी म्हणजे संस्थान ते रायबाग शाहू महाराज तेव्हा त्या काळात शिकारीला जायचे म्हणजे कधी राधानगरी असं त्यांचं म्हणजे महाराजांचं असायचं तर 8-10 दिवसाचा कॅम्प असायचा मग ती धनगरवाड्यावली लोक हाक्या घालायला म्हणजे शिकारी या टायमाला एक हाक्या घालतात तुम्हाला माहिती असं तर ती धनगराची लोक मग एक धनगरांच्यातला मेन माणूस जो होता मग ती दिवसात जी शिकार झालेली ती संध्याकाळी काय असेल ती शिजवायची एका ठिकाणी आणि सगळ्यांनी बसून तर 8-10 दिवस महाराजांचं का नाही त्या देवापा धनगरवर लक्ष होतं मग महाराज उद्या कोल्हापूरला येणार होते मग ते त्यांच्यातलं जे कोण धनगरवाड्यावला जो मेन माणूस होता म्हणजे त्यांच्या महाराजांच्या वयाचा असेल महाराज त्याला म्हटले त्याचं काय नाव मला म्हणजे माहित नाही की तुझ्याकडे एक गोष्ट मी मागणार आहे मला देशील का तर महाराज तुम्ही आमचं काळीच जरी मागितलं तरी आम्ही तुम्हाला देणार सगळं तुमचंच काय हे बघ म्हटली मी मागणार आहे ती गोष्ट का नाही तुला द्यायला लागणार महाराज तुम्ही काय बी मागा म्हणले तर मला म्हणले ते पोरग कुणाचं तर ते आमच्यातलंच आहे म्हणलीत अशाच ते मला पोरग पाहिजे आहे म्हणले देवापा धनगर आणि महाराजांनी त्यासनी इथं आणून आपल्या तालमीत ठेवून नाही लाल आखाड्यात म्हणजे जो आखाडा महाराजांच्या पॅलेसवर आहे त्या तालमीत आणून तिची मेहनत खुराक सगळं इतका मोठा पैलवान झाला आणि त्या पैलवानला काहीतरी आजारी पडला तेव्हा काहीतरी आजार झाला तर भवानीच्या तिथं आत्ता जरी गेला असा भवानी मंडपात तरी एक असं हात तिथं ठेवलेला आहे की महाराजांनी साकडे गाठलं तर भवानीला की माझा पैलवान तेवढा बरा होऊ दे यातनं क्या बात आहे म्हणजे हे तुम्ही इथं ऐकलेला नाही देवा शाहू महाराजांचं कुस्तीच्या प्रति किती प्रेम होतं अहो प्रेम म्हणजे तिने जे शाहू महाराजांनी केलं तेच राजाराम महाराजांनी बी केलं मग आज आमचं भाग्य आम्ही समजतो आम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणू दे आम्ही त्याचा विचार करत नाही आज तुमच्यासारखा व्यक्ती आला आज काल बी बरीच लोक आलती हे बघितल्यावर त्याने समाधान वाटतंय की महाराजांनी स्वतःची म्हणजे ही म्हणजे त्या काळात म्हणतात हे खासबाग ही खास बाग होती बरं का बाग होती म्हणजे ती फक्त वाड्याला म्हणजे लोकांनी जी बाग होती बरोबर ती बाग तिने मोडली आणि हे मैदान केलं म्हणून या मैदानचं काहीतरी हे आहे म्हणून एवढ्या मोठ्या चांगल्या पैलवानचं तुम्ही नाव काढलं म्हणून म्हणलो मला माहिती आहे ते सांगितलं बरोबर आहे इतिहास मोठा आहे त्यांचा मी पण वाचनात आहे पण दुसरं वाचलंय पण आहे लय मोठे पैलवान अहो आमचे चांगले आमचे शिवाजी मोरे आमच्या गावातले म्हणजे अलीकडल्याच काळातले आहेत म्हणजे आपले आंधळकर पैलवान हे मात्र ती मोठी होती आणि 48-52 किलोचे शिवाजी मोरे मातूर मलवा त्यांचं इंटरनॅशनलला कितीतरी वेळा मेडल आहे त्या मलवाला हरवलंय आणि खंचनाळ्यांच्या आंधळकर पैलवानांच्या तोंडनं मारुती मानेंच्या तोंडनं आमच्या शिव मोरेंचं नाव मी ऐकलंय एवढा चांगला पैलवान लय मोठा पैलवान होता मग आहेत का नाही वाढले ते मटतालमीचे स्वतः आमचे पांडू असतात सुतार घरात डबा आणून त्यांचा दे ते स्वतः घरात डबा आणून तुमच्या गावची पांडू सुतार नाही बेळगावचे पांडू सुतार बेळगावचे शेजारी गाव आहे त्यांचं ते बी लय मोठे पैलवान स्वतः डबा दिलेला आहे म्हणजे तिने स्वतः शिवाजी मोरेसनी डबा देतात गोपाळ पाटलासनी देतात तुम्ही गोपाळ पाटलांची कधीतरी दिसत नाही घेतली लय माणूस विचित्र बरं का की खासबाग म्हणजे जरी किती बी मोठी कुस्ती असली आणि त्यात गोपाळ पाटलाची कुस्ती नसली तर त्या मैदानाला काय अर्थ राहायचा नाही एवढा मोठा पैलवान आणि लय मोठा पैलवान अहो त्या काळात का नाही तिने सिनियरला गोल्ड दिलेला आहे महाराष्ट्राला एक मेडल नव्हतं गोल्ड दिलेला आहे